नालासोपाऱ्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई सुरू झाली आहे। साई कृपा या इमारतीवर ही कारवाई होतीये। 4 मजली ही इमारत आहे। काही तासांपूर्वी काही नागरिकांनी स्वतःला कोंडून घेतला होता। पालिका आणि पोलीस प्रशासनानं त्यांची समजूत काढल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे। आढावा घेतलाय घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतीवरती पालिका प्रशासनाची तोडक कारवाई ही सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता या साई कृपा इमारतीच्या समोर उभा आहोत। ही जी इमारत आहे ही पूर्णतः पालिका प्रशासनाने कोकलेलच्या सहाय्याने या ठिकाणी तोडण्यास सुरुवात केलेली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त महापालिका अधिकारी कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही सध्या जी आहे ही इमारत जी आहे ही तोडण्यास सुरुवात केलेली आहे। आज दिवसभरामध्ये जे आहे 3 इमारती तोडण्याचा मानस जो आहे हा पालिका प्रशासनाने ठेवलेला आहे आणि त्याच नियोजनाप्रमाणे ही कारवाई जी आहे या ठिकाणी होत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल दिवसभरामध्ये एक इमारत जी आहे ही प्रशासनाने पूर्णतः भुईसपाट केलेली होती आणि पूर्ण एक या इमारतीतील जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनी याच बिल्डिंगमध्ये कोंडून घेतलं होतं आणि आम्हाला घराच्या बदले घर द्या अशी मागणी देखील केलेली आहे। त्यांचं पूर्ण सामान जे आहे या ठिकाणी या रस्त्यावरती ठेवण्यात आलेलं आहे। पूर्ण कुटुंब जे आहे ते रस्त्यावरती आले असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता पालिका प्रशासनाची ही तोडक कारवाई सलग सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अशाच पद्धतीने वसई विरा नालासोपारा परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई करणार का असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे। कृतिक महाजनसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, नालासोपारा। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई चालू आहे। महानगरपालिकेने सुरू केलेली जी 41 इमारत आम्हाला निष्कासित करून अहवाल मागवलेला आहे 31 जानेवारीपर्यंत ही आमची रूपरेषा आहे की ते आम्ही करून देऊ। तर आज किती इमारती तोडण्यात येत आहेत? आज आता मी एक चालू केलेली आहे, दुसरी थोड्या वेळाने घेतोय। आज 3 तर होईलच, जे चालू आहे ते आपण होईल, जेवढं होईल शक्य होईल तेवढं करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।